पूर्व 2025 साठी। यामध्ये एकूण महत्त्वाचे 6 विषय आहेत: भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान। तर या कोर्समधला हे 6 विषय यामधले महत्त्वाचा घटक आपण या कोर्समध्ये कव्हर करतोय। फक्त गणित बुद्धिमत्तेचे 20 मार्क आहेत ना, ते सोडून जो 80 मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून करण्यात येते। कालावधी 6 महिन्याचा आहे। यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल आणि याची फी सध्या डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या। याची फी फक्त आहे 399 रुपये। 399 रुपयामध्ये तुम्ही हा सगळा घटक त्या ठिकाणी अभ्यासू शकता परीक्षेच्या दृष्टीने। तर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा लाभ होईल। तर डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा लाभ घ्या, कारण डिस्काउंट ऑफर ही थोड्याच कालावधीसाठी आहे। त्याच्यानंतर याची फी 499 रुपये होणार आहे। तर लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। आणि हे कुठं पाहायला मिळेल तर आपल्या अँड्रॉइड ॲपवर पाहायला मिळेल, एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार। आणि हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून असं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन। संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश डॅश या दिवशी करण्यात आली। आता लक्षात घ्या, संविधान सभा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ठीक आहे, आता कोणत्या तारखेला करण्यात आली याच्यावर प्रश्न आहे। ऑप्शन जर बघितले 20 ऑगस्ट 1947, 29 ऑगस्ट 1947, 14 नोव्हेंबर 1947 आणि 24 सप्टेंबर 1947। प्रश्न बघितल्या तुमचं तोंड पाठ असलं पाहिजे। याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2, 29 ऑगस्ट 1947। मसुदा समिती, तुम्हाला असा प्रश्न विचारला मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? तुमचं उत्तर पाहिजे 7। मसुदा समितीमध्ये सदस्य किती होते? 7 होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते। याच्याशिवाय महत्त्वाचे सदस्य विचारले तर एक लक्षात ठेवायचं, गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, हे 2 महत्त्वाचे। गोपालस्वामी अय्यंगर आणि दुसरे होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर। त्याच्यानंतर के.एम. मुंशी, टी.टी. कृष्णमाचारी, ओके, के.एम. मुंशी, कृष्णमाचारी, ओके, हे दोघं। ठीक आहे, 4 झाले। त्याच्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला आणि एन माधवराव, सईद मोहम्मद सादुल्ला आणि एन माधवराव, असे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। पुढील प्रश्न बघा, भारतीय संघराज्याबाबत तज्ज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा। तज्ज्ञ दिलेत के.सी. व्हियर, ग्रॅनव्हिल ऑस्टिन, मॉरिस जोन्स, आयव्हर जेनिंग। आणि इकडे दिले सौदारत संघराज्य, सहकारी संघराज्य, निम संघराज्य आणि प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य। आता जेव्हा तुम्ही के.सी. व्हियर यांच्याबद्दल बघता, के.सी. व्हियर, तर त्यांनी काय म्हणलं होतं, भारतीय संघराज्य हे क्वासी फेडरल आहे, क्वासी फेडरल। ओके, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे तर याचं के.सी. व्हियर म्हणजे तुमचं निम संघराज्य या ठिकाणी यायला पाहिजे। सहकारी संघराज्य असं कोणी म्हटलं? भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे असं कोणी म्हटलं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। सहकारी संघराज्य म्हणजे ग्रॅनव्हिल ऑस्टिन, ग्रॅनव्हिल ऑस्टिन। मॉरिस जोन्स यांनी काय म्हटलं होतं? वाटाघाटीचं संघराज्य, मॉरिस जोन्स म्हणजे ते सौदारत संघराज्य येणार आहे। आयव्हर जेनिंग यांनी काय म्हटलं होतं? प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य। याचा अर्थ 2 नंबरची जोडी तुमची या ठिकाणी बरोबर जुळती। पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो? त्याच्यामध्ये तुम्हाला 4 विषय दिलेत आणि पर्याय असणार आहेत। या 4 पैकी कोणतेही 3 बरोबर। रस्ते व पूल, अग्निशमन सेवा, झोपडपट्टी पुनर्विकास आणि टपाल सेवा, असे तुम्हाला 4 घटक दिलेत। पहिला महत्त्वाचा मुद्दा, 12वी अनुसूची भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम येणार आणि 12व्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे हे समजून घ्या। पहिला मुद्दा येतो 12वी अनुसूची म्हणजे काय आहे? नगरपालिकेचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या, हा मुद्दा येतो। मग 12वी अनुसूची भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली? तुम्हाला प्रश्न कसा विचारला? 12वी अनुसूची भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली? तर ती घटना दुरुस्ती येते 74वी घटना दुरुस्ती 1992ची, 74वी घटना दुरुस्ती 1992। ओके, या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेत 12वी अनुसूची जोडण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेमधलं जे 12वी अनुसूचीसाठीचं जे आर्टिकल येतं जे ते आहे 243 आणि पुढं आहे W,
लक्षात आहे का 243W. आणि याच्यामध्ये काय सांगितले नगरपालिकेचे अधिकार आणि जबाबदाऱ्या. मग याच्यामध्ये रस्ते नगरपालिका म्हणल्यानंतर रस्ते पूल येणार आहे, अग्निशमन सेवा नगरपालिका म्हणल्यानंतर येणार आहे, झोपडपट्टी पुनर्विकास नगरपालिका म्हणल्यानंतर येणार आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी टपाल सेवा येणार आहे का नगरपालिकाचा मुद्दा असल्यामुळे येणार नाही. याचा अर्थ अ बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आता नगरपालिकेमध्ये आता ही जे 12वी अनुसूची म्हणतो आपण 74व्या घटनादुरुस्तीनं, मग याच्यामध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे तर याच्यामध्ये एकूण 18 विषयांचा समावेश आहे. किती विषय आहेत 18 विषय आहेत. मग यामध्ये नगर नियोजन आहे, जमिनीचा वापर आहे, घरगुती पाणी पुरवठा, औद्योगिक पाणी पुरवठा घटक, सार्वजनिक आरोग्य कचरा विल्हेवाट, अग्निशमन सेवा, रस्ते पूल, दुर्बल घटकांचं संरक्षण, गलिच्छ वस्तींची सुधारणा, वने उपवन. म्हणजे तुम्हाला लॉजिकली उत्तर सोडवता आलं असतं ना याचं. तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत असता की 12वी अनुसूची म्हटल्यानंतर नगरपालिकेचे अधिकार, टपाल सेवा त्यामध्ये डेफिनेटली येणार नाही. हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, म्हणजे शॉर्टली तुम्ही काय लक्षात ठेवू शकता 12वी अनुसूची नगरपालिका प्रशासनासंदर्भामध्ये आहे. पुढील प्रश्न बघा, राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. यामध्ये मी मराठी आणि इंग्रजी हे जे ट्रान्सलेशन आहे ते दोन्ही एका स्लाईडमध्ये बसायसाठी थोडंसं स्मॉल केलेलं लेटर ते समजून घ्या, कारण तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. पहिलं विधान बघा, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. बरोबर आहे का. प्रस्तावना म्हणजे काय, पंडित नेहरूंनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. तर पहिलं विधान हे तुमचं डेफिनेटली बरोबर असणार आहे. ठीक आहे. 13 डिसेंबर 1946 तुम्हाला असा प्रश्न विचारला. ठीक आहे, पहिलं विधान बरोबर आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला, उद्दिष्टांचा जो ठराव आहे तर तो उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेमध्ये केव्हा मांडण्यात आला. प्रश्न कसा विचारला, हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे हा संविधान सभेमध्ये केव्हा मांडण्यात आला. तुमचं उत्तर काय असलं पाहिजे 13 डिसेंबर 1946. आयोग कुठं कन्फ्यूज करतं या तारखेवर करतं. आयोगानं बऱ्याच वेळा कन्फ्यूज केले 11 डिसेंबर 1946 आणि तिथं ते विधान चुकीचं ठरतंय, कारण संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडण्यात आला असं जेव्हा म्हटलं 13 डिसेंबर 1946. ह्या उद्दिष्टाच्या ठरावाला केव्हा मंजुरी मिळाली, केव्हा मंजुरी मिळाली म्हटलं मग उत्तर पाहिजे 22 जानेवारी 1947. इथं 26 जानेवारी नाही 22 जानेवारी. म्हणजे दोन मुद्दा लक्षात आलं का. उद्देशपत्र किंवा उद्दिष्टाचा ठराव संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलं आणि त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मंजुरी मिळाली. त्याच्यामुळे इथं हा घटक आहे ना तो तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात दिला पाहिजे. ठीक आहे, हा मुद्दा पहिला क्लिअर झाला. आता जाऊया पुढच्या विधानाकडं. पुढचं विधान काय म्हणतंय, 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयानं प्रतिपादन केले. जेव्हा तुम्ही सरनामा, आपला जो सरनामा प्रस्तावना प्रियम्बल म्हणतो, तर ह्या सरनाम्याबाबत किंवा प्रस्तावनेबाबत हा जेव्हा घटक बघताना त्यावेळी तुम्हाला 3 खटले लक्षात ठेवायचे. पहिला खटला 1960चा, दुसरा 1973चा आणि तिसरा 1995चा. बेसिक गोष्टी. आता यामध्ये पहिला खटला जो येतो तो आहे बेरुबारी युनियन केस. पहिला खटला कोणता आहे, बेरुबारी युनियन केस. कधीचा आहे 1960चा. त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं, सरनामा राज्यघटनेचा भाग नाही. पहिल्या खटल्यामध्ये बेरुबारी युनियन केसमध्ये काय म्हटलं, सरनामा राज्यघटनेचा भाग नाही. दुसरा खटला येतो केशवानंद भारती खटला. यामध्ये काय म्हटलं, सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. दुसऱ्या खटल्यामध्ये काय म्हटलं, सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. आणि तिसरा जो खटला आहे भारतीय जीवन विमा निगम खटला किंवा त्याला आपण म्हणतो 1995चा, त्यामध्ये म्हटलं सरनामा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे. इथे एकात्मिक भाग दिलाय आणि भारतीय जीवन विमा निगम खटला दिलाय, म्हणजे हे पण बरोबर आहे. लक्षात आलं का. 3च खटले सरनाम्याच्या बाबतीमध्ये. बेरुबारी युनियन केस सरनामा राज्यघटनेचा भाग नाही. केशवानंद भारती खटला सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. आणि तिसरा खटला भारतीय जीवन विमा निगम खटला सरनामा घटनेचा एकात्मिक भाग आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी तुमचं काय होतंय, दुसरं विधान बरोबर आहे. ओके, प्रश्न काय आहे बघा, कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखायला सांगितले, त्यामुळे दुसरं विधान पण बरोबर आहे.
तिसऱ्या विधानाकडे जाऊया. 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला. आता समाजवादीला इंग्रजीमध्ये सोशलिस्ट म्हटले, त्यानंतर धर्मनिरपेक्षला सेक्युलर म्हटले आणि एकतामध्ये तुम्हाला युनिटी म्हटले. ओके, आता विधान जेव्हा बघता तेव्हा या 3 शब्दाकडं बघितलं जातं, पण तुमचं विधान सुरुवातीला चुकीचं आहे. कारण 1975ची 42वी घटना दुरुस्ती आहे का, हिथं चुकते ना तुम्ही. 1975च्या ऐवजी काय पाहिजे होतं, 1976ची पाहिजे होतं. 42वी घटना दुरुस्ती 1976ची आहे, त्याच्यामुळे विधानाच्या सुरुवातीचं घटक चुकतोय. त्याच्यामुळे सरनाम्यामध्ये 3 शब्द टाकले का, समाजवादी टाकला यस, धर्मनिरपेक्ष टाकला का हो. इथं एकता म्हटले ना तर हा शब्द येणार नाही, इथं एकात्मता पाहिजे होतं. म्हणजे एकताच्या ऐवजी युनिटी जे दिले इथं युनिटी या ठिकाणी बघा इंग्रजीमध्ये, त्याच्याऐवजी इथं काय पाहिजे होतं, इंटिग्रिटी पाहिजे होतं, इंटिग्रिटी. म्हणून हे विधान दोन्ही अर्थाने या ठिकाणी चुकीचं आहे. आणि प्रस्तावना कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्या अधिकारावर बंधनही घालत नाही, हे विधान बरोबर आहे. आय होप हा घटक क्लिअर झाला असेल. डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील. आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथं सध्या डिस्काउंट ऑफर आहे. इथं या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन. पुढचा प्रश्न बघा. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण अनुच्छेद 21 या हक्कामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. संपाचा हक्क, परदेश गमन करण्याचा हक्क, जीवनावश्यक बाबीसंदर्भात कैद्यांचा हक्क, बोनसचा हक्क, एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क. आता जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण भारतीय राज्यघटनेतलं कलम किती येतं, 21. मग मी प्रश्न असा विचारला, हे जो अनुच्छेद आहे, हा जो हक्क आहे, हा भारतीय नागरिकांना लागू होतो का आणि परकीय नागरिकांना लागू होतो का, का भारतीय आणि परकीय नागरिकांना लागू होतो. पहिल्यामध्ये लक्षात येतोय का, तर हा जो हक्क आहे तर हा लक्षात घ्या, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे फक्त भारतीयांना नाही तर हे परदेशीय नागरिकांना सुद्धा लागू होतो. म्हणजे हा हक्क भारतीय नागरिक तसंच परकीयांना सुद्धा उपलब्ध आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक. आता कलम 21 मध्ये संपाचा हक्क येतो का, येणार नाहीये. संपाचा हक्क येतो का, नाही. बोनसचा हक्क येतो का, नाही. म्हणजे कलम 21 मध्ये संप आणि बोनस तुम्हाला पाहायला मिळणार नाही. याच्यामध्ये परदेश गमन करण्याचा हक्क आहे, जीवनावश्यक बाबी संदर्भात कैद्यांचा हक्क आहे, एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क आहे. म्हणजे ब क ई हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमचं उत्तर असायला पाहिजे. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वामधील खालीलपैकी कोणते कलम हे न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवण्यासंबंधी आहे. आता भारतीय राज्यघटनेतलं कलम 47 जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिले, कलम 47 मध्ये सारांश रूपानं सांगायचं झालं तर पोषणमान राहणीमान उंचावणं, आरोग्य सुधारणं हे राज्यांचं कर्तव्य. पोषण आरोग्यमान असं म्हटले, याच्यामुळं न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून येणार आहे का, नाही. आरोग्य उंचावणं वगैरे घटक दिलाय. कलम 48 मध्ये गोहत्या प्रतिबंध किंवा अशा टाईपचं आहे, त्याच्यामुळं ते येणार आहे का, येणार नाही. कलम 49 मध्ये काय म्हटलंय की राष्ट्रीय महत्त्वाची स्मारकं, स्थानं किंवा वास्तू असतील ना यांचं संरक्षण करणं, ते पण येणार नाही. आणि कलम 50 मध्ये काय म्हटले, न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग करणं. म्हणजे कलम पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश 51A कलममध्ये करण्यात आलेला नाही. पहिलं विधान बघा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे.
विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. तिसरं विधान काय म्हणतंय, राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली घोषित केलेली स्मारके, स्थळे, वस्तू यांचे संरक्षण. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये दिले, तर 49 कलमामध्ये दिले. 49 कलम हे कशा संदर्भात येतं, मार्गदर्शक तत्वाबाबत येतं. ओके, त्याच्यामुळं क तर तुमचं या ठिकाणी असणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे मूलभूत कर्तव्यामध्ये हे अनुच्छेद 51 मध्ये येणार नाही. म्हणजे तुमच्या ऑप्शन्समध्ये क कुठं आहे त्या ठिकाणी तुमचं उत्तर असू शकेल. आणि चौथं विधान आहे, मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे सेवन करण्यावर बंदी असणं. हे सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत येईल, तर हे येईल कलम 47 मध्ये. म्हणजे हे दोन्ही क आणि ड हे कशाच्या संदर्भात आहेत, मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात आहेत. आणि अ आणि ब हे काय येणार आहे, तुमचं अनुच्छेद 51 मध्ये असणाऱ्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश. तुम्हाला विचारले कोणतं नाही, नाही कोणतं, क आणि ड, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 123 क्रमांकाचे संविधान दुरुस्ती विधेयक 127 कशाशी संबंधित आहे. आता 123वे संविधान दुरुस्ती विधेयक, आता या विधेयकानुसार कोणती घटना दुरुस्ती येते, तरी येते 102वी घटना दुरुस्ती. आणि 102वी घटना दुरुस्ती म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हा जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे, या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्याबाबत ही घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तीनं मग काय केलं, तर भारतीय राज्यघटनेमध्ये 2 महत्त्वाच्या कलमांचा समावेश करण्यात आला. पहिलं महत्त्वाचं कलम कोणतं होतं, तर ते कलम होतं 338B. पहिलं कलम कोण होतं, 338B. आता या कलमानुसार काय म्हटले, की सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे, या आयोगाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाईल. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं कलम ॲड केलं. आणि दुसरं होतं 342A, हे पण कलम या घटनादुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा घटक लक्षात आला का, हा मुद्दा काय, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणं, घटनादुरुस्ती कितवी, 102वी, घटनादुरुस्ती विधेयक कितवं, 123व्या क्रमांकाचं, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये काय म्हटले, की भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टातील ओरिया या भाषेच्या नावात बदल करून ते ओडिया असं करणं. ओके, तर हे घटनादुरुस्ती कोणत्या येईल, 96वी घटनादुरुस्ती येते का 2011ची, एकदा ते चेक करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमचं उत्तर लक्षात आलं, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे. तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोअरवरनं ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा. या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर हे ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महात्मा फुले यांच्याबाबत पुढीलपैकी कोणतं विधान असत्य आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, पहिलं विधान बघा, त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. ठीक आहे, बालहत्या प्रतिबंधक गृह म्हटलं महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये येतं का, तर पहिलं उत्तर आहे हो. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं विधान बघा, त्यांनी जातिभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं. तिसरं विधान आहे, त्यांना मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मदत केली. चौथा आहे, त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. आता दिलेल्या पहिल्या मुद्द्यामधून तुम्हाला बघितल्या 2 प्रश्न तरी तुम्हाला लगेच समजतं. पहिलं म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलं कधी, 1863 मध्ये. लक्षात आहे का, 1863 मध्ये पुण्यामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. काशीबाई या विधवेशी यशवंत या मुलाला दत्तक घेतले. म्हणजे काशीबाई या विधवा जी महिला होती तिचं यशवंत नावाचा मुलाला त्यांनी दत्तक घेतलं. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला पहिलं विधान बरोबर आहे. चौथं विधान बघा, त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. आता सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, सत्यशोधक समाजाची स्थापना 1873. तुम्हाला असा प्रश्न विचारला, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून कोणतं पत्र होतं, तर त्याचं नाव येतं दीनबंधू. काय नाव येतं, दीनबंधू. ठीक आहे, त्यांना तिसरे विधान बघा, त्यांना मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मदत केली, हेही बरोबर आहे.
म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. त्यांनी जातिभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं. आता महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा जर बघितलं तर तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी राजे भोसले पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, सत्सार, इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म, त्याच्यामध्ये जातिभेद विवेकसार तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. मग जातिभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं कुणी? त्यांचं नाव आहे तुकाराम तात्या पडवळ. तुकाराम तात्या पडवळ. आता तुकाराम तात्या पडवळ यांनी हा जो ग्रंथ लिहिला जातिभेद विवेकसार, हा कशावर आधारित आहे? तर वज्रसूची या बौद्ध ग्रंथावर आधारित आहे. वज्रसूची या बौद्ध ग्रंथावर आधारित असणारा जातिभेद विवेकसार हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलं? तर हे लिहिलं तुकाराम तात्या पडवळ. मग महात्मा फुलेच्या संदर्भात काय येतं या जातिभेद विवेकसारच्या संदर्भ? तर महात्मा फुलेंनी हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. ओके, लक्षात आलं का? बाकी इतर गोष्टी पण होत्याच, पण त्यांनी लिहिलेलं नाही आहे. लिहिलं कोणी? तुकाराम तात्या पडवळ. प्रकाशित करताना मात्र महात्मा फुलेंनी मदत केलेली होती. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा क्लिअर झाला. मी तुम्हाला कसंही प्रश्न विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. समजा तुम्हाला असं म्हटलं, आता ग्रंथाचा किंवा त्यांच्या पुस्तकाचा मुद्दा निघालाच आहे. महात्मा फुले यांचं कोणती साहित्य संपदा अशी आहे की जी त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली? काय झालं? सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म 1891 साली प्रकाशित झालं. त्याच्या अगोदर त्यांचं निधन झालेलं होतं. ठीक आहे. सार्वजनिक सत्यधर्म अर्धांगवायू झाला असताना हा सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी डाव्या हातानं लिहिलेला महत्त्वाचा ग्रंथ होता. हे तुम्हाला इथं लक्षात घ्या. समजा असं विचारलं, महात्मा फुले यांच्या कोणत्या साहित्यामध्ये जातिभेदाविषयी विचार मांडलेत? कारण जातिभेद हा मुद्दा इथं आलाय ना. तुम्हाला असा प्रश्न विचारला, महात्मा फुले यांच्या कोणत्या साहित्यामध्ये जातिभेदाविषयी विचार मांडलेत? जातिभेदाविषयी विचार म्हटलं की डोळं झाकून काय आलं पाहिजे? इशारा, की जे 1883 साली प्रकाशित झालं होतं. इशारामधून जातिभेदविषयी विचार म्हटलं. तुम्हाला विचारलं सामाजिक प्रश्नांचा उहापोह जास्त करण्यात आला, हे कोणत्या ग्रंथातून? मग आलं पाहिजे सत्सार. लक्षात येतंय का? ज्यावेळी तुम्हाला जातिभेदविषयी विचार म्हटलं, इशारा हा त्यांचा महत्त्वाचा साहित्य संपदा. सामाजिक प्रश्नांचा जी चर्चा जास्त झाली, उहापोह जो झाला, तो सत्सारमधून त्यांनी केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म मृत्यूनंतर प्रकाशित झालेला. हाही मुद्दा इथं लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण होते? नारायण मेघाजी लोखंडे, एस.एन. भालेराव, त्याच्यानंतर श्रीपाद अमृत डांगे आणि चौथं विधान आहे भिवाजी नरे. कामगार हितवर्धक सभा म्हटल्यानंतर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? भिवाजी नरे हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. कामगार हितवर्धक सभा केव्हा स्थापन झाली? 1909 मध्ये स्थापन झाली. भिवाजी नरे यांनी कोणाच्या मदतीनं कामगार हितवर्धक सभेची स्थापना केली? तर त्यांना 2 व्यक्तींची मदत मिळाली होती. पहिली व्यक्ती आहे C.K. बोले, दुसरी आहे हरिश्चंद्र तालचेरकर. म्हणजे भिवाजी नरे यांनी C.K. बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीनं ही संघटना स्थापन केली. ओके, मग अशा वेगवेगळ्या संघटना स्थापन झालेल्या होत्या तशा, म्हणजे कामगार संघटना. कामगार संघटनेच्या बाबतीमध्ये जेव्हा मुद्दा निघतो तेव्हा नाम लोखंडे, इथं बघा नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव पाहायला मिळते. नारायण मेघाजी लोखंडे म्हटलं तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना त्यांनी 1884 मध्ये स्थापन केली होती. लक्षात घ्या. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणती संघटना म्हणतोय मी? बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही 1884 मध्ये स्थापन केलेली संघटना होती. त्याच्यानंतर सोशल सर्व्हिस लीग नावाची एक संघटना होती. त्याच्यामध्ये नाम जोशी येतात. सोशल सर्व्हिस लीग नाम जोशी 1911. तसं कामगार संघटनामध्ये चर्चेत राहिलेली आणखी एक महत्त्वाची येते, ती म्हणजे मद्रास लेबर युनियन. कोणती? मद्रास लेबर युनियन. मद्रास लेबर युनियन ही संघटना 1918 मध्ये B.P. वाडिया, मुदलियार, सुंदरम मुदलियार, फी कल्याण यांनी स्थापन केलेली. म्हणजे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्याशिवाय बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन नाम जोशी यांनी स्थापन केलेली 1926 मध्ये. आणि बाकी आयटक 1920ची, ज्याच्यामध्ये लाला लजपत राय अध्यक्ष होते, आणि इंटक जी 1947ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्थापन केलेली. मी कामगार संघटना मी सगळ्या सांगितल्या. परत एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करतो, परीक्षेला कसंही विचारलं जातं. ठीक आहे.
प्रश्न होता कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण? उत्तर आहे भिवाजी नरे. कामगार हितवर्धक सभा कधी स्थापन झाली? 1909ला. कामगार हितवर्धक सभे स्थापन करताना कोणाच्या मदतीनं भिवाजी नरे यांनी स्थापन केली? C.K. बोले, हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीनं. त्याच्यानंतर नामजोशी दिसते नारायण मेघाजी लोखंडे दिसते. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणती कामगार संघटना स्थापन केली? त्याचं नाव आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन. केव्हा केली? 1884. त्याच्यानंतर दोन महत्त्वाच्या संघटना सांगितल्या मी. सोशल सर्व्हिस लीग ही कोणी स्थापन केली? नामजोशी यांनी. कधी स्थापन केली? 1911. त्यानंतर तिसरी संघटना मी सांगितली मद्रास लेबर युनियन. ही कधी स्थापन झाली? 1918. महत्त्वाची व्यक्ती कोण? B.P. वाडिया. मग बाकी मुदलियार बी आहेत आणि कल्याणजी पण आहेत, ते लक्षात राहिलं तर ठीक आहे. त्याच्यानंतर नामजोशी यांची 1926ला स्थापन झालेली जी नवीन संघटना होती त्याचं नाव काय? बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन. नामजोशी 1926. त्याच्यानंतर आयटक कधी स्थापन झाली? 1920ला. पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते त्याच्यामध्ये. इंटक कधी स्थापन झाली? 1947. संस्थापक कोण येतात? सरदार वल्लभभाई पटेल. आय होप हा घटक तुमचा इथं क्लिअर झाला असेल. पुढील प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या नाटकावर इंग्रज सरकारनं बंदी घातली नव्हती? आता या नाटकामध्ये लॉजिकली तुम्ही विचार करू शकता. तुम्ही सगळं वाचलं त्यानंतर तुम्हाला तृतीय रत्न नाटक लक्षात येते, बरोबर? तृतीय रत्न नाटक कोणाचं आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचं. कोणत्या साली होतं? 1855 साली आलेलं. आता 1855 साली आलेल्या नाटकामध्ये महात्मा फुलेंनी काय म्हटलं होतं की एखादा सामान्य नागरिक ब्राह्मण भिक्षुकशाहीला कसा बळी पडतो, ओके, असं त्यांनी त्यामधून सांगितलेलं आहे त्या नाटकामधून. तर ह्या नाटकावर बंदी घालण्यात आलेली नव्हती, हे उघड आहे. कारण किचकवध हे नाटक 1907 मधलं आहे, दंडाधारी 1907 मधलं आहे, विजय तोरण 1908 मधलं आहे. फक्त तृतीय रत्न हे नाटक कधीचं आहे? 1855. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. दुसरा मुद्दा, किचकवध हे नाटक 1907 मधलं आहे, पण ह्या नाटक कोणाचं आहे ते नाव सांगता आलं पाहिजे. किचकवध नाटक म्हटल्यानंतर त्याचं उत्तर आहे कृष्णाजी खाडीलकर. किचकवध म्हटलं कृष्णाजी खाडीलकर. दंडधारी 1907 मध्ये आलेलं, त्याचं कोण लेखक आहेत महत्त्वाचे? तर ते आहेत दामोदर नेवाळकर. दंडधारी नाटक कोणाचं? दामोदर नेवाळकर. आणि विजय तोरण जे नाटक होतं ते रामचंद्र म्हैसकर यांचं होतं. तर ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळींची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. त्याच्यामध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह दिले, चौदार तळे सत्याग्रह दिले, मनुस्मृती दहन दिलेलं आहे आणि धर्मांतर चळवळ दिलेली आहे. आता दोन गोष्टी, एक तर चौदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन हे एकदम जवळच आहे. आता चौदार तळे मी अगोदर वर्ष सांगतो मग पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात करूया काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर सत्याग्रह हे 1930 सालचं आहे, ओके, 3 मार्च 1930, ठीक आहे. त्याच्यानंतर चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 आहे, 20 मार्च 1927 आहे. त्याच्यानंतर मनुस्मृती दहन हे 25 डिसेंबर 1927 आहे, 25 डिसेंबर. परंतु हे मार्चमधलं आहे चौदार तळे सत्याग्रह. कधी? 20 मार्च 1927 चौदार तळे सत्याग्रह. मनुस्मृती दहन 1927 आहे, परंतु ते 25 डिसेंबर 1927 आहे. आणि राहिलं धर्मांतर चळवळ 14 ऑक्टोबर 1956, 14 ऑक्टोबर 1956, ओके. सगळी वर्ष मी सांगितली. म्हणजे ह्याच्यामध्ये अगोदर काय येणार? अगोदर 1 नंबरला येणार चौदार तळे सत्याग्रह, 1 नंबरला येणार. 2 नंबरला मनुस्मृती दहन येणार. 3 नंबरला काळाराम मंदिर सत्याग्रह येणार आणि 4 नंबरला धर्मांतर चळवळ येणार. म्हणजे ब, क, अ आणि ड असं कुठं आहे? ब, क, अ आणि ड हे पर्याय क्रमांक 2 मध्ये. परत एकदा सांगतो, ह्या सणावळ्या चारीच्या चारी तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा चौदार तळे सत्याग्रह. चौदार तळे सत्याग्रह म्हणजे महाडला, ठीक आहे, 1927चं, पण 20 मार्च 1927. मनुस्मृती दहन हे 27चंच आहे 1900, परंतु डिसेंबरमध्ये 25 डिसेंबर 1927. काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिकमध्ये करण्यात आलेला 1930, पण कधी? 3 मार्च 1930.
धर्मांतर चळवळ नागपूरला झालेली, ठिकाण नागपूर आहे त्याचं. आणि 1956चं पण एक्झॅक्टली तारीख काय, 14 ऑक्टोबर 1956. लक्षात येते का? जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ज्या घटनांच्या ज्या तारखा लक्षात ठेवायच्या ना, तर ह्या 4 तारखा आहेत. कोणत्या? 14 तळे सत्याग्रह 20 मार्च 1927, मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927, काळाराम मंदिर सत्याग्रह 3 मार्च 1930 आणि धर्मांतर चळवळ 14 ऑक्टोबर 1956. एवढं तुमचं तोंड पाठ असणं गरजेचं आहे. ह्याला नो एक्सक्यूज. पुढील प्रश्न बघा. डॅश डॅश आणि डॅश डॅश हे दोघे मुंबईतले बांधकाम कंत्राटदार होते. त्यांना विचारांचा प्रसार करण्यासाठी छपाई माध्यमाचं महत्त्व कळले असल्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्यासाठी एक छापखाना भेट दिला. म्हणजे सत्यशोधक समाजाच्या संदर्भात आहे. आपण मगाशीच बघितलं सत्यशोधक समाजाच्या बाबतीमध्ये. आता कोण मुंबईतले कंत्राटदार होते, तर याचं उत्तर आहे वेंकू बाळोजी काळेवार आणि रामय्या वेंकय्या अय्यावारू. आता लक्षात ठेवा, हे तेलुगू भाषिक असणारे माळी लोक पण व्यवसायानं काय होते, कंत्राटदार होते. आणि ही लोक सत्यशोधक समाजाचे सभासद होते. त्यांनी काय केलं, तर हे जरी व्यावसायिक असले तर व्यवसायातून मिळालेला बराचसा पैसा त्यांनी शाळांसाठी, वाचनालयांसाठी, वृत्तपत्र पुस्तकं छापायसाठी किंवा छापखान्यासाठी वापरलेला होता. आणि हे दोघे मुंबईतले कंत्राटदारांनी सत्यशोधक समाजाला छापखाना भेट दिलेला होता. त्यामुळे ही नावं नक्की लक्षात ठेवायची, वेंकू बाळोजी काळेवार, रामय्या वेंकय्या अय्यावारू. पुढचा प्रश्न आहे, इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रांतामध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. इंग्रज सरकार आणि भारतातल्या राजेशाही प्रांतामध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याच्यासाठी शिफारसी करण्यासाठी त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन दिलेत. तर ह्याच्यामध्ये बघा, होल्ड्सवर्थ, सिडनी पील, त्यानंतर विलियम्स, रशब्रूक विलियम्स, हारकोर्ट बटलर. तर याचं करेक्ट आन्सर आहे बटलर समिती होती 1927 मध्ये. सर हारकोर्ट बटलर यांच्या अध्यक्षतेखाली 1927 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. आता आयोगानं कन्फ्यूज कसं केलंय, या समितीचे अध्यक्ष कोण होते, हारकोर्ट बटलर होते. परंतु या समितीमध्ये सदस्य कोण होते, तर एक होते सिडनी पील, दुसरे होते होल्ड्सवर्थ. हे होल्ड्सवर्थ आहे ना, हे सदस्य होते, या समितीचे सदस्य होते. लक्षात येतंय का? आयोगानं काय केलं, तिघांची नावं टाकली. ह्याचा अध्यक्ष कोण, तुम्हाला पर्टिक्युलर सांगितले ना अध्यक्ष कोण. अध्यक्ष होते हारकोर्ट बटलर, हे लक्षात आलं पाहिजे. सदस्य हे सिडनी पील आणि होल्ड्सवर्थ होते, हे तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे. आय होप हा घटक क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. आता कोणाला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली? ऑप्शन बघा, खुदिराम बोस, गोपाळकृष्ण गोखले, विनायक दामोदर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा. तुम्हाला अशा ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, याच्यावरनं तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जातं आहे. ठीक आहे, आता शिष्यवृत्त्या ज्या दिल्या जात होत्या तर त्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंग्लंड हाऊसकडून ज्या शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. लक्षात येते का? श्यामजी कृष्ण वर्मा यांचं जे इंग्लंड हाऊस होतं यांच्या वतीनं 3 टाईपच्या शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. पहिली शिष्यवृत्ती महाराणा प्रताप शिष्यवृत्ती, दुसरी शिवाजी शिष्यवृत्ती आणि तिसरी अकबर शिष्यवृत्ती. ठीक आहे, आणि यांच्या शिवाजी शिष्यवृत्ती तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे, तर ही शिवाजी शिष्यवृत्ती कोणाला प्राप्त झाली होती, तर याच्यामध्ये विनायक दामोदर सावरकर आहेत. ओके, हे तुमचं उत्तर असणार आहे. यांच्याशिवाय शिवरामपंत परांजपे यांचे ते पण त्यामध्ये होते. म्हणजे याचं करेक्ट आन्सर येतं विनायक दामोदर सावरकर. आता लक्षात आलं का? परत एकदा सांगतो, मुद्दा काय आहे. मुद्दा असा आहे, श्यामजी कृष्ण वर्मा तुम्हाला ऑप्शनमध्ये दिले, ते उत्तर येणार नाही. तुम्हाला विचारले इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती कोणाला, तर आता लक्षात घ्या, ही जी शिष्यवृत्ती दिल्या जात होत्या हे कोणाकडून दिल्या जात होत्या? उलटा प्रश्न विचारतो. या ज्या शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या ते कोणाकडून दिल्या जात होत्या? इंडिया हाऊस याच्या वतीनं दिल्या जात होत्या. इंडिया हाऊसची स्थापना 1905 मध्ये ब्रिटनमध्ये केली होती. कोणी केली होती?
श्यामजी कृष्ण वर्मा. तर श्यामजी कृष्ण वर्मा यांचं इंडिया हाऊस होतं, त्यांच्या वतीनं शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. त्याच्यामध्ये शिष्यवृत्त्या देताना 3 टाईप होते. एक होतं महाराणा प्रताप शिष्यवृत्ती, दुसरं होतं शिवाजी शिष्यवृत्ती आणि तिसरा मुद्दा होता अकबर शिष्यवृत्ती. तर ही शिवाजी शिष्यवृत्ती कोणाला मिळाली होती? विनायक दामोदर सावरकर यांना 1906-07 मध्ये ही शिष्यवृत्ती मिळाली होती. आणि हे शिष्यवृत्ती घेऊन विनायक दामोदर सावरकर इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तुम्हाला असा प्रश्न विचारला, इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? असं फिरवून प्रश्न विचारला, इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तुमचं उत्तर असेल श्यामजी कृष्ण वर्मा. किंवा तुम्हाला असं विचारलं, इंडियन सोशलिस्ट हे नियतकालिक 1909 मध्ये कोणी सुरू केलं? तुम्हाला प्रश्न कसा विचारला, इंडियन सोशलिस्ट हे नियतकालिक 1909 मध्ये कोणी सुरू केलं? तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? श्यामजी कृष्ण वर्मा. ओके, हे लक्षात घ्या.